बातमी पाकिस्तानातून येते. पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं भवितव्य आज ठरणार आहे. ते किती शरीफ आहेत हे आज कळणार आहे, कारण पनामा प्रकरणी पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. सकाळी 11:30 वाजता हा निकाल दिला जाईल. त्यामुळे नवाज शरीफ यांचं पंतप्रधान पद धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणातूून अनेक जागतिक नेत्यांच्या परदेशात कंपन्या, बँक खाती असल्याचं समोर आलं, ज्यामुळे नवाज शरीफ यांचं नाव देखील समोर आलं. या सगळ्या प्रकरणात 1990च्या दशकात शरीफ यांनी लंडनमध्ये घर खरेदी केल्याचं उघडकीस आलं. सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी या प्रकरणी सुनावणी केली होती आणि संयुक्त चौकशी समितीनं म्हणजे JITनं अंतिम अहवाल सादर केल्यानंतरच पंतप्रधान शरीफ यांच्या बरखास्तीविषयीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, त्या संदर्भात विचार केला जाईल असंही या खंडपीठानं म्हटलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाकडे पाकिस्तानसह जगाचं लक्ष लागलं. पनामा घोटाळा नेमका काय आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात. द पनामा पेपर्सच्या डोंगरातून काय काय बाहेर आलंय तर जगातल्या आजी माजी राष्ट्रप्रमुखांसह 143 राजकारणी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी संपत्ती घेतली. जगभरातल्या टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये अगणित संपत्ती लपवली. 2 लाख कागदपत्रांचा माग थेट रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यापर्यंत पोहोचतो. नवाज शरीफ यांनी अशा पद्धतीनं पैसा परदेशात नेल्यानं पाकिस्तानात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ब्रिटन, चीन, कोरिया, झिम्बाब्वे, रशिया, इराण, सिरियातल्या व्यक्तींनी मोजेक फॉन्सेका मार्फत पैसा लपवला.